प्रामुख्यानं या आठवड्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे नेते ठाण्याच्या जागेसंदर्भात सुद्धा आपली भूमिका जाहीर करतील आणि ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। मला आठवत आहे की 1996 साली धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही जागा जेव्हापासून शिवसेनेकडे दिलेली आहे तेव्हापासून शिवसेनेचा भगवा या ठाणे जिल्ह्यावर सातत्याने फडकलेला आहे आणि ठाणे लोकसभा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला आणि आता तर राज्याचे मुख्यमंत्री ह्या शहराचं नेतृत्व करतायत आणि त्यांच्या माध्यमातून ही जागा नक्कीच शिवसेनेकडे येईल आणि एक सर्वसामान्य शिवसैनिक त्या ठिकाणी लोकसभेला प्रचंड मताधिक्याने निवडून येईल याची मला खात्री आहे। मात्र दुसरी लिस्ट अजून जाहीर झाली नाही, त्यामुळे ठाणे असेल, कल्याण असेल, पालघर असेल, नाशिक असेल, रत्नागिरी अशा ठिकाणच्या जागा अजून नाव निश्चित झालं। तुमचं नाव असेल, फाटक असेल? नाही बघा, नावाचा प्रश्नच नाही। ठाण्यामध्ये ही स्पष्ट भूमिका आहे। इच्छुक जरी उमेदवार जे 3 असेल तरी शिंदे साहेब जो निर्णय घेतील, कारण राज्याचे ते प्रमुख आहेत आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आहेत, तो जो निर्णय घेतील ते निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक आहे। कुणालाही उमेदवारी दिली तरी गेल्या निवडणुकीमध्ये जे मताधिक्य शिवसेनेच्या उमेदवाराला होतं त्यापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन आमचा शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणावर निवडून येईल याची मला खात्री आहे। बघायला गेलं तर नाशिकची जागा हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत, मात्र त्यांच्या ठिकाणी आता असं राष्ट्रवादीने दावा केला की नाही बघा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, शिवसेनेचे 13 खासदार, खरं तर आमचा अधिकार हा 22 जागांवर होता, परंतु मध्यंतरीच्या काळात मध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सामील झाला आणि त्यांच्याबरोबरही एक जे खासदार आहेत सुनील तटकरे हे आमच्या पक्षा म्हणजे महायुतीमध्ये आले, त्यामुळे त्यांच्या पक्षालाही चांगल्या जागा मिळायला हव्या ह्या मताचे आम्ही सुद्धा आहोत। जरी त्यांना 4 जागा दिल्या तरी उर्वरित 18 जागांवर हा शिवसेनेचा अधिकार आहे आणि शिवसेनेचा हक्क आहे। आमचे जे निवडून आलेले 13 खासदार त्यापैकी नाशिकची एक जागा आहे आणि निवडून आलेला खासदार एकदा नव्हे तर दुसऱ्यांदा निवडून आलेला खासदार ती जागा दुसऱ्या पक्षाला देणं म्हणजे हा विनोदच आहे। त्यामुळे तसं काही होणार नाही। एक वेळेस काही ठिकाणी रामटेकमध्ये जसा उमेदवार बदलला गेला तशा ठिकाणी काही निर्णय होऊ शकतो आणि सर्वेच्या आधारे जर निर्णय घ्यायचा असेल तर असं काही होत नाही ना। सर्वे लोक जी आहेत ते देत असतात, आपल्याला तो सर्वेचं जे मत आहे ते बदलण्याचे आपल्याला अधिकार असतात, कारण निवडणुकीला अजून 50 दिवस आमच्या MMR रिजनमध्ये ज्या निवडणूक आहे त्याला 50 दिवस आहे, 20 मेला आहेत, तर त्यामुळे सर्वेमध्ये जो काही निकष आला त्याच निकषानुसार उमेदवारी द्यायची आणि त्याच निकषानुसार उमेदवार निवडून येईल असं जर आपण मानलं तर मग राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची गरज नाही। सर्वे पॉझिटिव्ह असू द्या किंवा निगेटिव्ह असू द्या, सर्वे बदलण्याची ताकद ही शिवसैनिकांमध्ये असते आणि निश्चितपणे जर नाशिकला तसा काही सर्वेचा घोळ असेल तर ती बदलण्याची ताकद नाशिकच्या शिवसैनिकांमध्ये आहे आणि परत एकदा हेमंत गोडसे त्या ठिकाणावर जर निवडणूक लढले तर प्रचंड मताधिक्याने निवडून येतील याची मला खात्री आहे। नाशिकचा सर्वे सांगतात, मात्र ठाण्यात देखील पालघर असेल, ठाणे असेल या कल्याण असेल अशा ठिकाणी दावा भाजप देखील बघा, प्रत्येक निवडणुकीमध्ये कुणीही असू द्या महायुतीमध्ये जागा वाटपावरून ही रस्सीखेच होतच असते, परंतु राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार हे सामोपचारानं अतिशय चांगला तोडगा काढतील याची मला खात्री आहे। तसं बघायला गेलं तर आता राज्यामध्ये 24 जागा ज्या आहेत त्या भारतीय जनता पक्षानं जाहीर केलेल्या आहेत, 8 जागा शिवसेनेनं जाहीर केलेल्या आहेत, 4 जागा राष्ट्रवादीनं जाहीर केलेल्या आहेत, त्यामुळे काही जास्त जागा आता नाही, एक 7-8 जागा आहेत। त्या जागा मला असं वाटतं की ह्याच आठवड्यामध्ये तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते बसून निर्णय घेतील आणि ते जाहीर करतील। जास्तीत जास्त जागा असणं गरजेचं आहे, कारण त्या ठिकाणी विद्यमान खासदार देखील आपले आहेत, त्यामुळे नाही जास्त बघा, आमचे जे खासदार आहेत त्या जागा तर 13च्या 13 आम्हाला मिळायलाच हव्या, परत 5 जागा अजून आम्हाला मिळायला हव्या ह्या मताचे आम्ही सगळे आमदार खासदार आणि आमच्या भावना आम्ही शिंदे साहेबांकडे व्यक्त केलेलं आहे। शेवटी सामोपचारानं, कारण शेवटी महायुती म्हणून लढायचं आहे, कुठल्या एका पक्षातर्फे लढायचं नाही। महायुती म्हणून लढत असताना काही जागांवर तह हे करावेच लागतात आणि त्यानुसार शिंदे साहेब योग्य प्रकारे निर्णय घेतील आणि सामोपचारानं योग्य निर्णय घेऊन आम्हाला जो आमचा अधिकार आहे तो आम्हाला अधिकार हा मिळेल याची मला खात्री आहे, कारण शेवटी सर्वांचं लक्ष एकच आहे की अबकी बार 400 पार आणि ह्या 400 पार करत असताना महाराष्ट्रातून किमान 45 खासदार महायुतीचे गेले पाहिजे ह्या मताचे आम्ही सगळे आहोत आणि त्याचबरोबर जो ठाणे
लोकसभा मतदारसंघ आहे तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. गेल्या 1996 पासून धर्मवीर दिघे साहेबांनी जेव्हापासून ही जागा स्वतःकडे खेचून आणली तेव्हापासून हा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे ठाणे हे शिवसेनेचं नाक आहे आणि ही जागा आम्हाला मिळणार याच्यामध्ये आम्हाला 100% खात्री आहे आणि ती प्रचंड मताधिक्याने निवडून आणू ही सुद्धा शिवसैनिकांच्या वतीनं मी खात्री तुम्हाला देतो. सर, नाशिकच्या जागेच्या बदल्यात ठाणे आणि कल्याणला ही शिवसेनेची जागा अशी याच्या बदल्यात त्याची ती जागा आणि त्याच्या बदल्यात ही जागा होत नाही. सामोपचारानं मार्ग काढावा लागतो. हे काय देवाणघेवाण नाही आहे, व्यापार नाही आहे, हा हक्क आहे. प्रत्येक पक्षाला हा हक्क असतो. आम्ही जेव्हा महायुतीमध्ये सामील झालो तेव्हा आमचे काही खासदार आले, त्यांना त्या जागेवर निवडणुकीमध्ये तुम्हाला उमेदवारी मिळेल हे सांगितलं गेलं म्हणून ते आमच्या पक्षाकडे आलेत आणि स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन ते जर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये आले असेल तर त्यांचा मान सन्मान राखणं हे शिवसैनिक म्हणून आमचं कर्तव्य आहे. आणि मला असं वाटतं की आम्हाला आमच्यापेक्षा जास्त आमच्या भावना मुख्यमंत्री शिंदे साहेबांना माहिती आहेत आणि ते 100% याच्यावर चांगला तोडगा काढतील आणि कुठलाही शिवसैनिक, कुठलाही खासदार, कुठलाही आमदार नाराज होणार नाही ह्याची दक्षता ते घेतील. करावं लागतं. मात्र अशी चर्चा सुरू झाली की जर तुमचा बालेकिल्ला असं काही म्हणतात मात्र शिवसेनेच्या जागेवरती आता भाजपला नाही. बघा, त्यांचा तो अधिकार आहे, ते तर जागा आहे त्या मागू शकतात ना. काही ठिकाणी असंही आहे की काही ठिकाणी शिवसेनेचे आमदार जास्त आहेत परंतु त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे, अशाही काही जागा आहेत. त्यामुळे असं जर त्यांचा ताकद असेल तर त्या ताकदीनुसार ते जर जागा मागत असतील तर त्यात गैर नाही. परंतु शेवटी निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील आणि ठाण्याच्या बाबतीत तर योग्य निर्णय घेतील याची आम्हाला खात्री आहे. सर, पंतप्रधान मोदी यांचा आज देखील दौरा होता, त्यामुळे येणाऱ्या काळात हा सभा होणार आहे, तर ठाण्यात देखील आपली सभा होणार आहे. आमच्या महायुतीच्या सगळ्या नेत्यांचं, सगळ्या कार्यकर्त्यांचं, सगळ्या शिवसैनिकांचं एकच लक्ष आहे, ते म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी पंतप्रधान जे देशाचे 10 वर्ष नेतृत्व करतात आणि एवढा विकास ह्या देशामध्ये त्यांनी केलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब यांनी गेल्या 22 महिन्यामध्ये महाराष्ट्राची प्रगती ज्या पद्धतीने केलेली आहे त्या प्रगतीचं भान ठेवून परत एकदा नरेंद्र मोदीच ह्या देशाचे पंतप्रधान व्हावे ही आमची भावना आहे. आणि त्यामुळे आम्ही अबकी बार 400 बार हा नारा देतोय आणि अबकी बार 400 बार करत असताना ठाण्यामध्ये सुद्धा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा व्हावी ही आमची प्रामाणिक कार्यकर्त्यांची, शिवसैनिकांची आणि भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रचाराला येत असताना ठाण्याच्या ढोकळी मैदानावर प्रचंड समुदायांसमोर नरेंद्र मोदी साहेबांची सभा झाली होती आणि कदाचित या 10 जर ते दौऱ्यामध्ये ते सभा घेत असतील तर एक सभा नक्कीच ठाण्यासाठी देतील असं मला वाटतं. आपला देखील मेळावा असणार, कसा मेळावा असणार आहे ना? दिनांक 3 तारखेला आदरणीय शिंदे साहेबांनी आम्हाला दिलेल्या सूचनेनुसार टिपटॉप प्लाझामध्ये ठाण्यातील विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा मेळावा सायंकाळी 6 वाजता आयोजित केलेला आहे. 4 तारखेला सायंकाळी 6 वाजता मीरा भाईंदरमधील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आणि शिवसैनिकांचा मेळावा लता मंगेशकर नाट्यगृहामध्ये आम्ही आयोजित केलेला आहे. आणि ओवळा माजिवडा म्हणजे माझ्या विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा हा 5 तारखेला सायंकाळी 6 वाजता काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये आयोजित केलेला आहे. ह्या सगळ्या कार्यक्रमाला आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब, आमचे जिल्हा प्रमुख नरेश मस्के, मीनाक्षीताई शिंदे, रवींद्र फाटक, आम्ही सगळे नेते, आमची नेते मंडळी असणार आणि योग्य ते मार्गदर्शन या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीचे बाकीचे सगळे कार्यकर्ते हे कार्यकर्त्यांना सामोरे जातील. महाविकास आघाडीमधून वंचित आता बाहेर पडलेला आहे, त्यामुळे 11 जागा त्यांनी लढवणार असं सांगितलं. का वाटतं याचा फटका त्यांना देखील आहे, आपल्याला देखील बसू नाही. बघा, आता ह्या निवडणुका अजून व्हायला वेळ आहे. कोण उमेदवार आहे निवडणुकीमध्ये, त्यांची रणनीती काय आहे आणि कुणाच्या मतांचा किंवा कुणाच्या उमेदवारीचा कुणाला फायदा होणार, कुणाला नुकसान होणार हे आताच सांगणे योग्य ठरणार नाही. जेव्हा सगळ्या उमेदवारांची छाननी होईल आणि उमेदवार जाहीर होतील त्याच वेळेस ह्या बाबतीतला निर्णय कळेल. परंतु शेवटी समविचारी पक्ष जर सोबत असेल तर नक्कीच जो उमेदवार असतो त्याला त्याचा फायदा होत असतो. हा इतिहास आहे. शिवतारेंनी जसं आता पलटवार केलेलं आहे त्यामुळे आता त्यांना पलटूराम असं पत्र कार्यकर्त्यांना फटका देखील बसणार होता आपल्याला आणि अनेक आमदार देखील फोडू शकतात असं खतगावकरांनी त्यांना फोन करून देखील सांगितलं होतं. त्यामुळे आता कुठेतरी अशा प्रकारचं पत्र लिहून बघा जे आहे आता ते पत्र कुणी दिलं, काय दिलं याची कल्पना नाही.
परंतु महायुतीचा धर्म जसा आम्ही पाळतो तसाच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाळायला पाहिजे, तसाच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, तसाच RPIच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा पाळायला पाहिजे. जे घडलं ते चुकीचंच होतं ह्या मताचे आम्ही सुद्धा आज आहोत. परंतु त्यांनी एक वाक्य वापरलं की माझ्यामुळे मुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेबांना त्रास होऊ नये यासाठी मी माघार घेतोय. त्यातच सर्व काही आलंय. शेवटचा प्रश्न, ठाण्यामध्ये नाईक की सरनाईक काय वाटतं तुम्हाला? ठाण्यामध्ये धनुष्यबाण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.